थिबा राजाकालीन संघर्ष समितीचे कोषाध्यक्ष म्हणून सध्या काम पाहत असणारे आणि रत्नागिरी तालुक्यातील आणि जिल्ह्यातील एकूणच सामाजिक आणि धार्मिक संघटनांमध्ये ज्यांचा महत्त्वाचा हातभार असतो, महत्त्वाचा सहभाग असतो आणि ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं असे आयरे कुटुंबीय हे आंबेडकरी चळवळीशी कायमच एकनिष्ठ आणि नेहमी मदतीचा हात पुढे करणारे आहेत. मी यानंतर थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीमध्ये कोषाध्यक्ष नरेंद्र आयरे सर यांना विनंती करते की आपण सदिच्छापर मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रम बदलून गेलाय, कारण कार्यक्रम जसा नियोजित होता त्यामध्ये अचानक एक ट्वीट झाला आणि अचानकच आमदार साहेब आले आणि त्यामुळे बंधूनो सर्व कार्यक्रम बदलून गेला. त्याच्यामुळे मी थोडासा वेगळ्या पद्धतीने आज इथे मांडतोय. मगाशी टाळ्या तर खरी वस्तुस्थिती तुम्हाला माहीत नाही आहे, ती मी सांगण्यासमोर आज मुद्दामून उभा आहे. बंधूनो, हा जो लढाई किंवा जे काही बोललं गेलंय त्यावरती तुम्ही भारतीय बौद्ध महासभा, तसेच आता बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत, RPIचे कार्यकर्ते आहेत, वंचितचे कार्यकर्ते आहेत, हे सर्व एकत्रित का आले? हे आत्तापर्यंत जे एकत्रित येत नव्हतं बौद्ध समाज, तो संघटित झाला. मगाशी संघटित नाही आहोत असं म्हणलं गेलं, संघटित नाही आहोत म्हटलं गेलं, पण संघटित न होण्यासाठी प्रयत्न कोण करतंय माहिती आहे का तुम्हाला? प्रयत्न कोण करतंय? प्रयत्न हेच लोक करतायत ज्यांच्यासाठी आपण मगाशी टाळ्या वाजवल्या. जसं वाटतंय तसं ठीक आहे. यावेळेला आता वेळ मिळाली आहे, वेळ त्यांनी स्वतःहून दिली आहे, त्या वेळेचा आपण नक्कीच पवारसाहेब फायदा करून घेऊ. कारण मगाशी आपण आपला प्रोटोकॉल खूप छान पाळलेला आहे. मला आपणा सर्वांना प्रथम धन्यवाद देतो की तुम्ही प्रोटोकॉल खूप चांगला पाळला. तुम्ही देखील सर्व बंधू भगिनींनी खूप चांगलं सहकार्य केलं. मला खूप 2च मिनटं आहेत, पण या 2 मिनटामध्ये मी बंधूनो मागाच्या त्या ह्याच्यावरतीच बोलणार आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, मगाशी रत्नदीप छान बोलले की समोरच्या त्याच्यावर एक स्लोगन लागलंय, ही नंतर गर्दी बघेल न बघेल, फोटो काढले देईल काय माहीत नाही, पण त्या स्लोगनला आज आहे ना, या जयंतीनिमित्त, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त खूप वेगळं महत्त्व आहे. कारण हे संपूर्ण जे एकत्रित झाले ते बुद्ध विहारसाठी झाले. भगवान गौतम बुद्धाच्या बुद्ध विहारसाठी आपण सर्वजण एकत्र आहोत आणि ही जयंती साजरी करत आहोत बंधूनो. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला स्लोगन मुद्दाम वाचून दाखवतो. मी सकाळी त्याचा फोटो घेतला आहे आणि मी आपणासमोर मुद्दाम वाचून दाखवतो. आपल्या आणि हे स्लोगन बाबासाहेबांचं आहे. बाबासाहेब हे सगळं म्हणाले होते, कोणी लिहिलं नाही आहे ना. नरेंद्र आयरे स्वतः सांगत ना, मगाशीच रत्नदीप कांबळेंचं आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं त्यावेळेला, आपल्या स्वकष्टाने मला एक असे बुद्धविहार बांधायचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल, पण त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. तुम्ही पैसे जमवून देत असाल तर मी बांधेन आणि ते बुद्धविहार खूप चांगलं बांधेन, स्वपराक्रमाने बांधीन. दुसऱ्याच्या ओंधळीने बुद्धविहार बांधलं जाणार नाही. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे बंधूनो, धम्म बांधवनो. हे वाक्यावरती तुम्ही विचार करणं. आजच्या या मगाच्या झालेल्या परिस्थितीमुळे मी तुम्हाला हे बोलतोय. माझं आजचं सुरुवातीचं भाषण मी वेगळं करणार होतो, पण थोडं मला आता त्या मगाच्या पहिल्या भाषणामुळे थोडं सगळं तुम्हाला समजण्यासाठी, कारण एवढ्या टाळ्या मिळाल्या, त्या टाळ्यांचं मला दुःख नाही आहे, पण तुम्हाला कळलं आहे का नाही ते मला नाही कळलं आहे. आणि म्हणून मी हे तुम्हाला आजला एवढं पोटतिडकीने सांगू इच्छितो बंधूंनो. बाबासाहेबांनी जे बघा 200 देशांमध्ये ज्या महामानवाची जयंती साजरी होते, त्या महामानवाच्या जयंतीसाठी ही जी स्लोगन ज्यांनी लिहिले, त्या बुद्धविहारची जी तिथे मूर्ती आहे, ती बुद्धविहारची मूर्ती हे सनातनी बाजूला करू पाहत आहेत आणि आपण त्याला टाळ्यांनी साथ देतोय. ही साथ बंधूंनो, कोणतंही काही काम करताना विचार करा. आणि म्हणून पण आपण सर्व संघर्ष समितीच्या माध्यमातून खूप चांगलं काम करणार आहोत. बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदानाचा अधिकार आपण कधीच वापरत नाही. मतदानाचा जो काही अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे, कोणाला देतो आपण मतदान? त्या ह्याच्यावर देतोय, धनुष्यबाणावर देतोय, मशालवर देतोय, हातावर देतोय, अजून कमळावर देऊ लागलोय नव्याने आता. अरे पण
जब आप किसी मजबूत बेटी को देखते हो ना, तो समझ लेना पीछे एक मजबूत माँ खड़ी है। मेरी माँ ने मुझे और मेरी सभी बहनों को स्ट्रॉन्ग बनाया, तभी आज हम में से कोई पायलट है, कोई फौजी है, कोई स्पेस साइंटिस्ट है, तो कोई संसद में आवाज भी। पता है हमारी माँ कौन है? ये है हमारी माँ, भारत माँ। पिछले 12 सालों में देश ने सेना में, स्पेस मिशंस में शिकलोय. कारण पहिलं भाषण बंधूनो हे ध्यानात घ्या. मी आपणास सांगू इच्छितो की यापुढे आपण बाबासाहेब आंबेडकर वादी पक्षाशिवाय अन्य कोणत्याही पक्षांना मतदान करू नका. आणि हे मतदान जर का तुम्ही केलं तर पुढची भावी पिढी तुमची बर्बाद होल्याशिवाय राहणार नाही. हे नुसते जयंती साजरी करून काय होतंय? जयंतीतून काहीतरी घ्या, जयंतीमधून काहीतरी घेणं गरज आहे बंधूनो. एवढ्या पोटतिडकीने का बोलतोय? तर मला दिसतंय चित्र. आपल्या या विधानसभा होतात, लोकसभा होतात, अन्य होतात, आपले विविध पक्ष काम करत असतात, पण त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बचत गटाला प्रत्येकी 500 रुपये दिले जातात आणि बचत गटाला 500 रुपये दिल्यानंतर बचत गट महिलांना फसवलं जातं. अरे महिलांना कोण आहे? महिलांना अधिकार ज्या बाबासाहेबांनी दिले त्या बाबासाहेबांच्या पक्षांना मदत करा, त्या बाबासाहेबांच्या विचाराला मदत करा. आणि ते जर का विचार तुम्ही काहीच अर्थ राहणार नाही बंधूनो. आज आपली पुढची भावी पिढी शिकते ती बी एका घरामध्ये जवळजवळ 5-5 लाख रुपये येतात बंधूनो. पण हे 5 लाख रुपये कोणामुळे येत आहेत? तर ते बाबासाहेबांमुळे येत आहेत. आणि म्हणून तुम्ही त्या गोष्टी लक्षात घ्या. त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या समाजाला द्या, समाजाला आर्थिक सबळ बनवा आणि तुम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये एकत्रित काहीतरी निर्णय करा अशी मी आपणास विनंती करतो. मॅडम मला फक्त तुम्ही 2च मिनटं दिली, अजून मला खूप बोलायचं आहे, पण मी ते आता बंद करतो. आणि तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. आणि मात्र परत एकदा सांगतो, पहिलं भाषण विसरून जा. परत एकदा सांगतो बंधूंनो, पहिलं भाषण विसरून जा. समजलं का? आणि धन्यवाद. जय भीम, जय भारत.